தளபதி கண்ணு கெட்டியது என் நெஞ்சில் குடியிருக்கும். ஆனா என்ன பொறுத்த வரைக்கும், தமிழ்நாட்டை பொறுத்த வரைக்கும், தமிழ்நாட்டுக்கு எப்படி திருச்சி வந்து ஒரு இதயம் मारियो. मुख्यमंत्री झाल्यानंतर जोसेफ विजय यांची ही पहिली जाहीर सभा. या सभेची चर्चा का होते तर निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विजय रस्त्यावर दिसले, रॅली काढली आणि लोकांमध्ये गेले. या सभेसाठी त्यांनी ठिकाण निवडलं ते त्रिची. याच त्रिची शहरातील त्रिची पूर्व या मतदारसंघातून विजय यांनी विजय मिळवला होता. तिरुचिरापल्ली पूर्व, ज्याला त्रिची पूर्व म्हटलं जातं, या मतदारसंघातून विजय यांना 27,000ची लीड होती. त्यासोबतच पेरंबूर या मतदारसंघातही विजय जिंकले होते. मात्र नियमानुसार विजय यांना एका ठिकाणी राजीनामा द्यायचा होता आणि विजय यांनी त्रिची मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांनी त्रिचीमध्ये येऊन मतदारांचे आभार मानले आणि त्रिची शहर हे हृदयात आहे असं सांगितलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर काळा कोट का घातला यावरही भाष्य केलं. आपले विचार हे स्पष्ट असावेत यासाठी वेगवेगळे रंग न वापरता काळा आणि पांढरा हे दोनच रंग वापरणार असंही विजय यांनी स्पष्ट केलं. என் நெஞ்சில் குடியிருக்கும். ஆனா என்ன பொறுத்த வரைக்கும், தமிழ்நாட்டை பொறுத்த வரைக்கும், தமிழ்நாட்டுக்கு எப்படி திருச்சி வந்து ஒரு இதயம் मारियो. अशा प्रकारे सी जोसेफ विजय यांनी त्रिचीची सभा गाजवलीच, पण त्यासोबतच सभेत दिसलेले विजय हे मुख्यमंत्री असतानाही इतके जवळचे लोकांना वाटले याची अधिक चर्चा होते. शिवाय त्यांच्या सभेला झालेली गर्दी, त्यांचं भाषण आणि त्यांची एकूणच जी देहबोली होती ती इतकी सामान्य माणसासारखी होती त्याचीही चर्चा झाली. एकूणच विजय यांची पहिली जाहीर सभा आणि विजय यांची वाढती क्रेज याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्रिची पूर्व या मतदारसंघात पोटनिवडणूक सुद्धा होणार आहे. तिथे कोणाला उमेदवारी मिळते त्याकडे सर्वांचं लक्ष असेल. त्यावरही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.